तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी निमित्त एक बॅनर डिझाईन केलेले आहे। ही डिझाईन संपूर्ण आपल्या मोबाईलवरती होणार आहे, आपल्या पिक्सल ॲप या ॲप्लिकेशनवरती। या डिझाईनचं सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे। त्याचप्रमाणे PLP फाईल व PSD फाईल पण त्यामध्ये इन्क्लूड असणार आहे आणि या मटेरियलला एक पासवर्ड सेट केलेला आहे। तर तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड पण मिळेल आणि डिझाईन कशा प्रकारे बनवले ते पण तुम्हाला समजून जाईल। चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला पिक्सल ॲप ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे। त्यानंतर 3 डॉट वरती जायचं, इमेज साईज वरती जायचं आणि इथं विड्थ मध्ये तुम्हाला टाकायचे 4 आणि हाईट मध्ये टाकायचे 5। त्यानंतर ओके वरती क्लिक करायचं। त्यानंतर आपले साईज येऊन जाईल। तर आता या 4 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला करायचे ट्रान्सपरंट। त्यानंतर हा जो टेक्स्ट असेल तो पण सिलेक्ट करून इथून डिलीट करून टाकायचा आहे तुम्हाला। त्यानंतर प्लस मध्ये जायचं, फ्रॉम गॅलरी आणि तुम्हाला आपला एक बॅकग्राऊंड असेल तो तुम्हाला ॲड करून टाकायचं आहे। तर याला आपण अशा प्रकारे ॲड करून टाकू, ठीक आहे। आणि याला या लेयर वरती क्लिक करायचे तुम्हाला आणि याला लॉक करायचे, ठीक आहे। तर पुन्हा प्लस मध्ये जायचं, फ्रॉम गॅलरी आणि जो आपला दुसरा बॅकग्राऊंड असेल तो तुम्हाला ॲड करून टाकायचं। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ॲड होऊन जाईल। त्यानंतर पुन्हा लेयर वरती जायचं, लॉक करून टाकायचं, पुन्हा प्लस फ्रॉम गॅलरी। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं तुम्हाला आणि हे जे आपल्या दिव्यांचा भाग असेल तो तुम्हाला दोन्ही पण सिलेक्ट करायचे आणि जो आपला दिव्यांचा भाग असेल तो आता ॲड करायचा। तर आपण ॲड करून घेऊ। तर अशा प्रकारे छोटं करून घ्यायचं ते आणि हा जो लेफ्ट साईडचा आहे, सॉरी राईट साईडचा आहे, तो आपल्याला अशा प्रकारे सेट करून द्यायचा। त्यानंतर पुन्हा प्लस फ्रॉम गॅलरी आणि जो दुसरा दिव्यांचा भाग होता तो आपल्याला ॲड करून टाकायचा। याला पण सेम छोटं करायचं आणि अशा प्रकारे इथं सेट करून द्यायचं, हे बघा, ठीक आहे। थोडंसं प्रॉपर सेट करायचं अशा प्रकारे, जरासं लांब घ्यायचं आणि प्रॉपर साईज बघून घ्यायची, ठीक आहे। त्यानंतर या पण लेयरला आपल्याला लॉक करून टाकायचंय, तुम्हाला भेटून जाईल। तर पुन्हा प्लस फ्रॉम गॅलरी, त्यानंतर आपल्याला आपले जे टेक्स्ट असतील ते प्रॉपर ॲड करून टाकायचे। हे बघा, हा टेक्स्ट आपल्याला प्रॉपर ॲड करून टाकायचं। तर छोटा करायचं जरा आणि या ठिकाणी आपल्याला सेट करून द्यायचं। पुन्हा प्लस फ्रॉम गॅलरी, त्यानंतर आपल्याला पुढचा टेक्स्ट घ्यायचा आहे विठ्ठल नेम, त्यानंतर छोटं करायचं आणि अशा प्रकारे इथं सेट करून द्यायचं। आता हा पण ब्लेंडिंग ऑप्शन मध्येच मोडतो, याचा पण ब्लेंड मोड आपण ओव्हरली केलेला आहे आणि त्यामुळे तो बॅकग्राऊंड वरती मॅच झालेला आहे। थंबनेल वरती बघितलाच असाल तुम्ही प्रॉपर डिझाईन। तर काय करायचं तुम्हाला, पिक्सल ॲप जर तुम्ही पिक्सार्ट जर तुम्ही वापरत असाल तर पिक्सार्ट मध्ये जाऊन या ऑप्शनला, या PNG ला तुम्हाला ब्लेंड मोड व PNG चा ब्लेंड मोड तुम्हाला चेंज करावा लागेल फक्त, ठीक आहे। तर पुढचा भाग बघू, प्लस फ्रॉम गॅलरी, त्यानंतर पुढचा आपला टेक्स्ट असेल तो इथं आपल्याला सेट करून द्यायचे। हे लिरिक्स आहेत आपले, जो सॉन्ग असेल तुम्ही ऐकला असेल, देह विठ्ठल विठ्ठल झाला, त्याच्या लिरिक्स आपण टाकलेले आहेत इथं। तर इथं टाकायचे एक लिरिक्स आणि जी शेवटची लिरिक्स आहे ना ते आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला या कोपऱ्याला ॲडजस्ट, अशा प्रकारे तुम्हाला या कोपऱ्याला ॲडजस्ट करून घ्यायचं, ठीक आहे। त्यानंतर पुन्हा प्लस फ्रॉम गॅलरी, पुढचा भाग बघू आता आपला। तर पुढचा भाग आहे आपला फोटोचा, मेन फोटो माऊलींचा। तर मोठा करून घेऊ फोटो प्रॉपर अशा प्रकारे आणि या ठिकाणी आपण सेट करू। बाकीचा जो हा आपला मागचा देह विठ्ठल जो टेक्स्ट आहे ना त्याला आपल्याला मागे सेट करायचं आहे अशा प्रकारे। हे बघा, आपला जो लिरिक्स असेल त्याला वरती घ्यायचे आणि प्रॉपर माऊलींचा फोटो या ठिकाणी आपल्याला सेट करून द्यायचे। त्यानंतर हे सर्व आपल्याला लॉक करून टाकायचे। त्यानंतर पुन्हा प्लस फ्रॉम गॅलरी
आणि जो रिफ्लेक्शनचा भाग आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे. तर यामध्ये पण सेम सिच्युएशन आहे. जरा ब्लेंड मोडचा घोळ आहे. ब्लेंड मोड असते तर एकदम प्रॉपर झालं असतं. तर आपण तरी या ठिकाणी आपण ठेवू. जरा जरा आपल्या रिफ्लेक्शन येत आहे. तर फक्त ही जी आपली लेयर आहे ना ती उचलून जरा खाली टाकू. बघू आपण मॅच होत आहे का. काय नाही होत आहे तसं. पण जर डिस्टर्बिंग वाटत असेल तर तो तुम्ही डिलीट करू शकता. ठीक आहे. तर त्याला पण आपल्याला लॉक करून टाकू त्या PNGला. त्यानंतर पुन्हा प्लस फ्रॉम गॅलरी आणि आपण खाली स्क्रॉल करू. आता आपला जो टेक्स्ट आहे देवशैनी मेन त्याला आपण ॲड करू. हा जो टेक्स्ट आहे ना याला आपण लॉंग शेडो मारलेला आहे, लक्षात असू द्या. आणि मागे एक रेक्टँगल असतो ना तो घेतलेला आहे. तर इथं प्रॉपर आपण सेट करून देऊ अशा प्रकारे. त्यानंतर त्याला पण आपण लॉक करून टाकू. त्यानंतर प्लस फ्रॉम गॅलरी पुढचा भाग आपण बघू. त्यानंतर आषाढी टेक्स्ट आणि छोटं करून टाकायचं आपल्याला. हे बघा अशा प्रकारे. मोठं केलं तरी चालेल अजून. अशा प्रकारे ठेवू. हा जो टेक्स्ट असेल तो आपण खाली टाकून देऊ. तर म्हणजे त्याची जी शॅडो आहे ती या आषाढी नेमच्या टेक्स्टवरती येऊन जाईल. त्यानंतर अशा प्रकारे जरा मोठं करू आणि प्रॉपर सेट करून देऊ. ठीक आहे. तर पुन्हा प्लस फ्रॉम गॅलरी हा एकादशीचा भाग आपल्याला आता ॲड करायचा आहे. जो टेक्स्ट आहे तो ॲड करून टाकायचा आहे. तर छोटा करू जरा. हे DG फॉन्ट आहेत, लक्षात असू द्या. DGचे फॉन्ट आहे ते. त्यानंतर छोटा करून घ्यायचा आपल्याला. सॉरी थोडा मोठाच ठेवू आपण अशा प्रकारे. ठीक आहे. आषाढीचा टेक्स्ट जरा छोटा करू, वरती घेऊ. देवशैनीचा पण टेक्स्ट आपण जरा छोटा करून बघू. जरा छोटा करू अशा प्रकारे. प्रॉपर इथं सेट करून देऊ. आणि एकादशी पण वरती सेट करून देऊ. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर आता आपल्याला पुन्हा प्लसमध्ये जायचं फ्रॉम गॅलरी. आणि जो टिक्क्याचा भाग आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे. तर टिक्का बघा अशा प्रकारे. विठ्ठल माऊलींचा टिक्का आहे हा. तर हा अशा प्रकारे घेऊ. आणि जो एकादशीची जी वेलांटी असते ना आणि आषाढीचा जो ढ असतो ना त्या शेपमध्ये आपल्याला इथं ॲड करायचं आहे. ते बघा इथं येतो. त्यानंतर एकादशीचा टेक्स्ट येतो जरा इकडे घेऊ. आणि प्रॉपर मग आषाढीचा ढ येतो आणि एकादशीचा वरची वेलांटी शी येते. अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे सेट करून देऊ. त्यानंतर पुन्हा प्लस फ्रॉम गॅलरी आणि आपल्या निमित्त आपण असो आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छाचा टेक्स्ट आपण ॲड करू. तर छोटा करू, अजून छोटा आणि प्रॉपर या भाग ॲड करून देऊ. ठीक आहे. पुढचा भाग बघू. प्लस फ्रॉम गॅलरी आपला फुलांचा भाग येतो. हे बघा अशा प्रकारे. याला आपण मोशन ब्लर लावलेला आहे, लक्षात असू द्या. नंतर छोटा करू आणि या ठिकाणी आपण सेट करून देऊ. हे त्यानंतर पुन्हा याची कॉपी मारायची आता आपल्याला. हे छोटं झालं त्याला जरा पुन्हा सेट करू एकदा. अशा प्रकारे कॉपी मारू. आणि इथं आपण एक घेतलेलं आहे फुल. पुन्हा कॉपी मारू एक आणि छोटा करून. तर याने आपण छोटा करू. रिलेटिव्ह साईज छोटी. त्यानंतर पोझिशन खाली घेऊ. जर तुम्हाला हाताने प्रॉब्लेम झाला तर अशा प्रकारे ॲरोने तुम्ही करू शकता. आता मला जास्त सवय नाही मोबाईलवरती. मी संपूर्ण डिझाईन फोटोशॉपवरती बनवतो त्यामुळे. ठीक आहे. अशा प्रकारे. तर बाकी जे इमेजेसचे आपण रिफ्लेक्शन्स लाईट ॲड केलेले आहे ना त्यांना लागतो ब्लेंड मोड लागतो. त्यामुळे यामध्ये ते वर्क नाही करणार. आपण तरी बघू करून इरेज कलर करून बघू. नाही होत प्रॉपर. यामध्ये बरं बघू बरं पिक करून कलर. नाही होत. तर याला आपल्याला दुसऱ्या ॲपमध्येच करावं लागेल. तर हे आपण तर आपली डिझाईन इथं बनवून तयार झालेली आहे. डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मोबाईलची असल्यामुळे जरा प्रॉब्लेम येत आहे आपल्याला ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये. पिक्सआर्टवरती तुम्ही बनवा. पिक्सआर्टवरती एकदम कडक दिसेल. जसं आपली थंबनेल आहे ना त्याचप्रमाणे आपली डिझाईन होऊन जाईल.
तर आता आपल्याला ही डिझाईन सेव्ह करायची आहे, तर त्यासाठी इथं या ऑप्शनवरती यायचं आहे आणि सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करायचं आहे. फॉर्मॅट JPG करायचं आणि कस्टममध्ये अल्ट्रा करायचं आणि सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमची इमेज डायरेक्ट गॅलरीवरती सेव्ह होऊन जाईल. तर अशाच प्रकारच्या कडक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून टाका. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.